तर गायिका पद्मश्री पद्मजाताई फेणाणी जोगळेकर यांच्या सुरांमध्ये मंत्रालयात वंदे मातरमचे सूर घुमलेले आहेत। याच वंदे मातरमने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांना लढण्याची प्रेरणा दिली आणि म्हणूनच वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम असं गदिमांनी देखील म्हटलेलं आहे। आणि त्याच वंदे मातरमला आज 150 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्या गीताचा गौरव करण्यासाठी, त्या भावनेचा गौरव करण्यासाठी आज हा सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। अत्यंत प्रासादिक अशी शब्दरचना, पण त्याच वेळी आपल्या देशाप्रती अत्यंत प्रेम, अभिमान आणि देशासाठी सगळं काही त्याग करण्याची भावना या गीताचे शब्द ऐकताना मनामध्ये निर्माण होते। आणि हेच या गीताचं, या शब्दांचं, या सुरांचं वैशिष्ट्य आहे। कोटि कोटि कंठा कल कल निनाद कर दे, कोटि कोटि कंठा कल कल निनाद कर दे, कोटि कोटि भुज धृत खर करवाले। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात याच वंदे मातरमचा नारा देत कित्येकांनी हसत हसत या स्वातंत्र्याच्या यज्ञात स्वतःच्या प्राणांची आहुती दिली। ज्याच्याकडे एकही शस्त्र नाही त्याच्यासाठी वंदे मातरम हा मंत्र, हे गीत, हे शब्द खऱ्या अर्थाने शस्त्र झाले। बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे हे शब्द। वंदे मातरम, तुम्ही विद्या, तुम्ही धैर्य, तुम्ही रिद्धी, तुम्ही मय, तुम्ही विद्या, तुम्ही धैर्य, तुम्ही रिद्धी, तुम्ही मय, त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ति, त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ति, हृदये तुम्ही मा भक्ति, तोमाराय प्रतिमा गडी मंदिरे, मंदिरे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्या कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं, वन्दे मातरं, वन्दे मातरं, श्यामला। त्या कार्यक्रमाकडे